अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने 2019 साली राम जन्मभूमीवर ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आमंत्रित केले। या 5 न्यायाधीशांपैकी 4 न्यायाधीश निवृत्त झाले तर 1 न्यायाधीश अजूनही सर्वोच्च न्यायालयात आहेत। हे 5 न्यायाधीश कोण होते ते जाणून घेऊया। 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला, त्यावेळी न्यायमूर्ती रंजन गोगोई हे देशाचे सरन्यायाधीश होते। तेही 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा एक भाग होते। निकाल दिला त्याच वर्षी म्हणजेच 2019 मध्ये ते निवृत्त झाले। त्यांच्या निवृत्तीनंतर अवघ्या 4 महिन्यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले। या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठात न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांचाही समावेश होता। 23 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्तीनंतर ते महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती झाले। न्यायमूर्ती अशोक भूषण यांचाही अयोध्येचा निकाल देणाऱ्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठात समावेश होता। जुलै 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयातून ते निवृत्त झाले। अयोध्येबाबत निकाल देणाऱ्या घटनापीठात न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांचाही समावेश होता। जानेवारी 2023 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले। अवघ्या 1 महिन्यानंतर त्यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली। न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे या 5 खंडपीठाचे एक भाग होते। सध्या ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत। नोव्हेंबर 2024 पर्यंत ते या पदावर असतील।